लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची भेट. लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपयाची रक्षाबंधनची भेट. मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा येथील ग्रीन झोनमध्ये असलेला 1983 पासून स्थापन झालेला अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मनपाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी एकाही समाज बांधवांना माणसांना विश्वासात न घेता त्यांच्याशी चर्चा न करता परस्पर पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ मनपासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी भाग घेतला होता. मला कोर्टामुळे न्याय मिळाला. प्रकाश आंबेडकर यांची सहकार्याची भूमिका. निकालानंतर परभणीतील घरी बोलताना विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की मी प्रकाश आंबेडकर यांची आभारी आहे. यांनी पुढे होऊन या प्रकरणात माझ्या पाठीशी राहून मला न्याय मिळवून दिला. माझं औरंगाबादच्या कोर्टाला बी धन्यवाद आणि सुप्रीम कोर्टला पण माझं धन्यवाद. माझ्या लेकरानं संविधानाचं रक्त सांडलं ना, या रक्ताचं कधी संविधानासाठी वाया जाणार नाही. बाळासाहेब एक भावासारखं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले म्हणून मला सगळ्या कोर्टाची मी आभारी आहे. आणि कोर्टानं जसं न्याय दिले ना, आरोपीला अटक करा म्हणून सगळ्यांना ते कोर्टाचं पालन करावंच लागत ना. आजच्या आज सगळ्या आरोपीला अटक करावा ही माझी मागणी आहे. या कोर्टाच्या निकालानंतर परभणीकरांमध्ये जल्लोषाचे वातावरण बघायला मिळाले.